खर्च केला, पण ते 2,500-3,000 रुपये माझ्या पाण्यात गेले, ते काय गाभून लागले. त्यासाठी मला विकायची होती, त्याला किमान 300-350 रुपये दररोज खर्च होतो. तोही माझा खर्च आज मला परवडत नाही. त्यासाठी आणखीन 2 कोंड आहेत माझ्याकडे 1-2 महिन्याचे. त्याला दररोज 2-2.5 लिटर एका टायमाला दूध लागतं. जर मी ते विकायचं म्हणलं की 800 रुपये तिसऱ्या दिवशीच विकतो. तिसऱ्या दिवशीपासून माझ्या जनावरांचं दूध मला मिळतं. पण आज 250-300 रुपये खर्च करून विनाकारण त्या पिल्लाला मला जोपासावं लागतंय. हाही खर्च मला परवडत नाही. म्हणून एक शेतकऱ्यांची भावना या ठिकाणी मी सांगतो, जर भाकड जनावर आणि जो ती पिल्लू कोण जन्माला आलेलं जर नाही विकलं तर शेतकऱ्यांचा आर्थिक समतोल बिघडणार आहे आणि त्यामुळं याच्यातनं शेतकऱ्यांची आत्महत्या वाढणार आहे. या गोष्टीकडे शासनानं प्रथमतः लक्ष दिलं पाहिजे. जर दुसरी गोष्ट आहे, जर कोंड आम्हाला परवडत नसेल, 2-2.5 लिटर माझ्यासारख्या शेतकऱ्याला परवडत नसेल, दुसरा एखादा शेतकरी त्याला कुठेतरी रानामाळात सोडून देतो. त्याच्यामुळं आज आमच्या गावात किमान 1000-1500 जनावर माझ्या एका गावात आहे. दररोज 4-5 कोंड शेतकरी सोडून देते. त्याच्यामुळे दुर्गंधी वाढते. त्याचा कुठेतरी समाजावरती एक विपरीत परिणाम होऊन रोगराईला सामोरं जावं लागतंय. त्यासाठी एक निसर्गाचा समतोल आणि शेतकऱ्यांचा समतोल राखण्यासाठी शासनानं विलंब न करता मी त्यांना विनंती करतो आहे की भाकड जनावरं आणि खोंड विक्रीसाठी त्वरित परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा या ठिकाणी कुठेतरी चांगला विचार करावा अशी मी त्यांना विनंती या ठिकाणी प्रशासनाला करतो आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मी सांगतो.